जय जय रघुवीर समर्थ. मी नमस्कार. मी नीला अभ्यंकर आणि आज दशक 11 समास 9 उपदेश निरूपण ह्यावर माझे विचार मी आज मांडणार आहे. संपली दिवाळीची सुट्टी. दिवाळीमध्ये सगळ्यांनी आनंद लुटला असेल. आपणही 8 दिवस सुट्टी घेतली. आता आपलं पूर्ववत ह्याचं दासबोधाच्या वर्गाचा शुभारंभ संध्याकाळीने केला. आज दुसरा बुधवार. मी ह्या 9व्या समासावर बोलते आहे. बघा, संतांना कशी आपली काळजी वाटते किंवा कीव येते की आपण भक्ती मार्गाला लागावं, भगवंताच्या प्राप्तीकरता आपण काहीतरी करावं, आणि म्हणून ह्याच काळजीपोटी समर्थांनी दासबोध लिहिलेला आहे. दुसऱ्या दशकामध्ये समर्थांनी त्रिगुणांचा विचार केला आहे आणि त्या त्रिगुणाच्या विचारामध्ये समर्थांनी सत्वगुण 88 ओव्याचा फार सुंदर समास लिहिला आहे की तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सत्वगुण तुम्हाला वाढवायला पाहिजे, रजोगुण आणि हा तमोगुणावर मात करायला पाहिजे. चौथ्या दशकामध्ये समर्थांनी नवविधा भक्ती सांगितली आहे आणि ज्याला जी जमेल, ज्याला जे आवडेल त्याप्रमाणे श्रवण, कीर्तन, नामस्मरण आणि ह्या एक एक पायऱ्या चढत एक एक भक्ती करत तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकता. असं करत करत या 11व्या दशकामध्ये समर्थ आपल्याला परत आणि उपदेश करतायत आणि समर्थ आपल्याला सांगतायत की जर का तुम्हाला आत्मज्ञान करून घ्यायचं असेल तर आत्मज्ञानाकरता म्हणून 4 पायऱ्या आपल्याला समर्थ ह्या समासात सांगतायत. समर्थ म्हणतायत काही झालं तरी प्रत्येकाला कर्म हे करावंच लागतं. आपण खूपदा बोलताना म्हणतो की चला आता एकदा रिटायर झालो ना की तर मी काही काम करणार नाही. जरी काहीही काम नाही केलं, अगदी आयतं जरी ताट आलं तरी हाताने जेवावं हे लागतंच, नाकाने श्वासा घ्यावा लागतोच. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही कर्म हे करावं लागतं. इथे मला एका माणसाची आठवण येते. घरातल्या कटकटी, घरातला सगळं हा एवढा मोठा व्याप सांभाळून कंटाळा आला आणि म्हणून तो जंगलात गेला. एक झोपडी बांधली. पण झोपडी बांधल्यानंतर लक्षात आलं, अरे झोपडीचं संरक्षण करायला एक कुत्रा ठेवायला पाहिजे. म्हणून त्यांनी कुत्रा पाळला. मला तर कुत्रा पाळला, त्याचं पोट भरायला म्हणून दूध पाहिजे. मग दूध कुठून आणायचं म्हणून गाय पाळली. आता त्या गाईला चारा पाहिजे म्हणून मग गवत लावलं. म्हणजे असं करत करत म्हणजे प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे, पण कर्म हे करावंच लागतं. म्हणून पहिल्या ओवीत समर्थ म्हणतायत, आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग तरी म्हणजे कर्म करताना पूर्णपणे कर्म चांगलं होईल किंवा काय असं नाही, पण कर्म हे करावं लागणारच. म्हणून पूर्णत्वाचा शोध घ्यायला निघालेल्या माणसाला या साधनेच्या पायऱ्या समर्थांनी सांगितल्या आहे आणि त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार झाल्यावर सुद्धा कर्म काही माणसाला चुकत नाही. हे आपण संन्याशावरून पाहिलंच. बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध कोणी असो त्याला कर्म हे करावंच लागतं. अर्थात त्या अवस्थेप्रमाणे कर्माच्या स्वरूपात फक्त बदल होतो, पण हे कर्म करताना काही वेळेस अडचणी आणि अडथळे पण येतात आणि अशाला काय करावं, खूप सुंदर उपाय सांगितला आहे. म्हणून या कर्म आरंभिले, काही एक सांग घडले, जेथे तेथे अंतर पडिले ते येथे हरिस्मरण करावे. इथे गजेंद्राची आठवण येते. गजेंद्र आपल्या सगळ्या मित्रांना, सगळ्या नातेवाईकांना घेऊन आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सरोवरामध्ये आंघोळ करायला गेलाय. सगळ्यांची एकमेकांवरती पाणी उडवत आहेत, चित्कार करतायत. खूप सुंदर मजेत खेळ सुरू असताना त्या गजेंद्राचा पाय त्या मगरीने पकडला आणि काही केल्या सोडीना. सगळ्यांनी प्रयत्न करून झाले. करता 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 ही होपलेस केस म्हणून सगळेजण सोडून जायला लागले. तेव्हा हा गजेंद्र विचार करतोय, ज्याला मी माझं माझं म्हटलं ते मला सगळे सोडून जात आहेत. ह्या सगळ्यांचा पोशिंदा मी होतो, पण आज माझी दयनीय अवस्था आहे, मला मदत करायला कोणी नाही. आणि मग अशा वेळेला त्यांनी लक्षात ठेवलं की अरे कोणी जरी नसलं तरी मला म्हणजे भगवंत मदत करेल, आणि म्हणून त्यांनी हरिस्मरण करायला सुरुवात केली. हरिस्मरणं 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 हरिस्मरणं. आणि मग तो भगवंताची स्तुती करायला लागला. ह्या खूप सुंदर भागवतामध्ये ही स्तुती गजेंद्राने केलेली आहे. आणि आकाशामध्ये अनेक देव जमलेत. प्रत्येकाला आपल्या रूपाचा, आपल्या कर्तृत्वाचा गर्व, आणि मला बोलल्याशिवाय मी कसं जाणार, म्हणून
आपल्याला बोलवण्याची वाट बघतोय, पण परंतु हा गजेंद्र म्हणतोय मी एका परमेश्वराला बोलवलंय, परब्रह्म परमेश्वराला मी हाक मारली आहे, नारायणाला मी हाक मारली आहे, तो जर आला तर ठीक आहे, नाहीतर मग ही मगर मला हे करून येईल. आणि त्याला म्हणायचं हरिस्मरण. आणि म्हणून समर्थ म्हणतात जिथे काही कमी असेल तिथे खरोखर आपण काय करावं तर हरिस्मरण करावं. बरं, प्रत्येक जे कर्म आहे ते प्रत्येक कर्म हे चांगलंच करावं, असं कसं तरी करू नये टाकावं. आणि प्रत्येक कर्म हे चांगलंच असतं हे आपल्याला दाखवले कृष्णाने. धर्मराजाच्या यज्ञामध्ये आणि ब्राह्मणांचे पाय धुतलेत, म्हणजे उष्टी काढलीत, म्हणजे प्रत्येक कर्म हे चांगलं आहे. हे कर्म वाईट, हे कर्म चांगलं असं नसावं. सकाळपासून झोपेपर्यंत आपण जी कर्म करतो ती भगवंताची पूजाच म्हणून करावी. एक बाई होत्या आणि त्या रामकृष्ण परमहंसांकडे ठाकूरांकडे गेल्या, म्हणाल्या आता लहानपणी लग्न झालं, माझं वय वर्ष 60, मी अगदी कंटाळले ह्या संसाराला, मी सगळं त्या सोडणार, गंगेवरती एक झोपडी बांधा, तिथे राहणार. ते मला घरात कोण कोण आहे? अहो घर नुसतं भरलं आहे म्हणे, गोकुळ आहे, पण सगळ्यात लहान कोण आहे म्हणाले. तर एक लहान आत्ताच बाळ झालंय. अहो मग त्याला कृष्ण समजा आणि सकाळी उठल्यापासून कृष्णाला आंघोळ घालते म्हणून त्या बाळाला आंघोळ घाला, त्याला खाऊ पिऊ घाला, त्याला कपडे घाला, सकाळपासून त्या खऱ्या कृष्णाचीच पूजा करा. म्हणजे आपण जी म्हणजे पूजा करतोय ती ती त्या तुम्ही झोपडी बांधणार आणि एका त्या मूर्तीची पूजा करण्यापेक्षा खऱ्या ह्याची पूजा करा. समर्थ आपल्याला इथेच सांगतायत आपलं जे कर्म आहे ते चांगलंच केलं पाहिजे. सकाळीचा म्हणजे आता राम कधीही येतील आपल्या घरी आणि म्हणून आपण स्वच्छ केर काढला पाहिजे, रामाकरता स्वयंपाक केला पाहिजे. मग तो आपण उष्टा कसा करणार, मग तो आपण कसा करणार, मग तो शिळा पका कसा त्याला वाढणार. म्हणून ताजं चांगलं जे सगळ्यात चांगलं फळ असेल ते रामाला, उत्तम फुलं जी आहेत ती रामाला. अशा प्रकारे सकाळपासून संध्याकाळ आपण जी कर्म करतो त्या कर्मानेच आपण त्या भगवंताची पूजा केली पाहिजे. अशा प्रकारे समर्थांनी आपल्याला इथे कसं वागावं हे 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 शिकवलंय. म्हणून कर्म आरंभिले काही एक सांग घडले, जेथे तेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे. तरी तो हरी आहे कैसा, विचारा पाहावा ऐसा, संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे. जसं आपण संध्या करायच्या पूर्वी 24 नावं घेतो, तर त्याप्रमाणे केशवाय नमः, माधवाय नमः म्हणत म्हणत आपण ती 24 नावे घेतो. तसा ज्याची आपण पूजा करणार आहोत तो भगवंत आहे, तो मुळात कसा आहे त्याचं ध्यान सतत केलं पाहिजे. त्या सूक्ष्म विचारांचे चिंतन आपण नेहमी केलं पाहिजे असं आपल्या समर्थ सांगतायत. पण त्या भगवंताला काय आपण 24च नावं आहेत? अहो तो अगणित आहे. आपण विष्णू सहस्रनाममध्ये 1000 नाव घेतो आणि एवढं करून त्याला काय म्हणतो, तो तर अनामिक आहे, तो तर नामाच्याही पलीकडे आहे, असा तो भगवंत आहे. तरी कसा याचा विवेकाने शोध घ्यावा आणि त्याला अंतःकरणपूर्वक आपण ओळखलं पाहिजे. एखादा ब्राह्मण नदीवर स्नानाला जातो, स्नान करून घरी येऊन आणि देवाची यथासांग पूजा करतो. त्याच्या देवालयामध्ये अनेक प्रकारचे देव प्रतिमा असतात. इथे मला एक आठवलं, मी आंध्रामध्ये एकदा भागवत सांगायला गेले होते. त्यांचं खूप जुनं वडिलोपार्जित घर होतं, अनेक पिढ्यांचं घर, जुनाट घर होतं. त्यांच्याकडे एक खोली होती वेगळी देवाची. मी सगळ्या मैत्रिणी जमल्या होत्या, सतत काम करायच्या. मी म्हणायची की मलाही काम सांगा ना, तेव्हा ती म्हणली आज तू देवाची आमच्या पूजा कर. मी देवघरात गेले, पाहिलं आणि म्हटलं अरे बापरे किती देव आहेत. म्हणून पूजेला बसले. बघा गणपतीच्या मूर्तीच 8-10 असतील, टाक तर 20-25 असतील, अशा अनेक प्रकारच्या मूर्त्या आणि देव पाहिले. आणि मग माझ्या लक्षात आलं कोणाला नाक नाही आहे, कोणाला डोळे नाही आहेत, कोणाला काहीच नाही आहेत, नुसतंच फक्त मूर्ती आहे. आणि मग मी विचार केला ह्या अशा देवांची पूजा करून आपल्याला चालेल का, हा म्हणजे हे करणं योग्य आहे का. म्हणून मी तिला विचारायला गेले, अगं काही काही देव तर अगदी खरोखरचा मुका शिरवण्यासारखे आहेत, पण तू का करते. अगं पण म्हणे आमचे वडिलोपार्जित देव आहेत ना, मी त्यांना कशी टाकू. म्हणजे ही भीतीपोटी केलेली जी पूजा आहे ती देवाला मिळेल का. म्हणून आपण ज्या असे 4च देव ठेवावेत, पण त्यांच्या आणि ते आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे अर्चन भक्तीमध्ये समर्थांनी सुंदर सांगितलेत की देव कसे असावे, पूजा कसे म्हणजे असावी करावी, नंतर त्याचं सगळं उपकरणं कशी असावी, झळफळीत असावी, स्वच्छ असावीत. आणि अशा ठिकाणी खरोखर भगवंत येऊन राहतो. अगदी 2 किंवा 3च मूर्त्या आहेत, मग ही रामाची मूर्ती आहे,
मग राम कसा आहे, मग मी रामाचा भक्त आहे, मग मी रामाची भक्ती, तर मग रामाबद्दल सगळं मी अभ्यास केला पाहिजे. हाही आपल्याला 11व्या दशकातल्या दुसऱ्या समर्थांनी खूप सुंदर सांगितलं आहे की ती ज्या प्रतिमेचा आपण अभ्यास करूया. समर्थांची मूर्ती आहे, मग समर्थांचं सगळं कार्य आपण समजावून घेऊया. आणि हे सगळं केल्यावर जर का आपण ती पूजा करायला बसलो तर त्या पूजेमध्ये खूप आनंद येईल. म्हणून नाना देवांच्या नाना प्रतिमा लोकपूजिती धरून प्रेमा, ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे. त्या सगळ्या देवाबद्दल आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. ऐसे ओळखले पाहिजे ओळखून भजन कीजे, जैसा साहेब नमस्कारी जे ओळखल्या उपरी. ज्या ऑफिसमध्ये आपण काम करतो आणि ज्या ऑफिसमध्ये जो मुख्य साहेब आहे त्या साहेबला नमस्कार करण्यापूर्वी पण त्या सगळ्यामध्ये साहेब कोण होय हे तर कळलं पाहिजे आणि मग आपण त्याला नमस्कार करतो. साधं मुलीचं लग्न करायचं जरी असलं तरी आपण किती चौकशी करतो. मग ज्या भगवंताकडे आपल्याला नेहमी कळपात जायचं आहे, हा भवसागर पार करून नेणारा जो भगवंत आहे तो कसा आहे, तो कशा प्रकारे आपल्याला मिळेल, ह्या सगळ्याचा आपण अभ्यास करायला नको का. तैसा परमात्मा परमेश्वर बरा ओळखावा पाहोने विचार, तरीच पाविजे पार भ्रमसागराचा. या भवसागराला पार करण्यासाठी त्याचं बोट धरायचं आहे आपल्याला. मग तो कसा आहे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. पूजा घेता ती प्रतिमा, अंगा येतो अंतरात्मा, अवतारी तरी निजधामा येऊन गेले. अशा प्रकारे समर्थ आपल्याला खूप सुंदरपणे उपदेश करतायत. आपण ज्याच्याकडे काम करतो त्याला ओळखून नमस्कार करतो, त्याप्रमाणे त्या मुख्य परमात्मा स्वरूपाला ओळखून आणि मग जर भक्ती केली तर जास्त आनंद मिळेल. तसं आपण केलं तर आपण भवसागर यशस्वीपणे पार करू शकू. माणूस प्रतिमेची पूजा करतो त्यामुळे त्याच्या अंतरात असणारा अंतरात्मा परमेश्वर एक प्रकारे प्रगटच होत असतो. हा अंतरात्मा मनुष्य देह धारण करून पृथ्वीवर येतो, यालाच आपण अवतार म्हणतो. वरून खाली आणि माझे अवतरू आणि मग वरून खाली आला. जसं त्रेतायुगामध्ये सगळेजण भगवंताची प्रार्थना करायला गेले आणि भगवंतांनी रामाच्या रूपात रामाच्या रूपात जन्म घेतला, सगळं कार्य केलं, सगळ्या या दुष्टांचा संहार केला आणि सगळ्यांना आनंद दिला. सगळ्यांना या रावणाच्या अत्यंत क्रूर अशा या सगळ्यातून सुटका केली आणि परत आपल्याकडे निघून गेले. विवेकानंदांनी असं म्हणतात की सप्तर्षीपैकी एक ऋषी म्हणजे विवेकानंद. त्यांनी अगदी अल्पकाळ काम केलं. संबंध जग ह्या हिंदू धर्माच्या सगळ्या म्हणजे हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे आणि कसा म्हणजे हा आमच्या जगामध्ये कसा म्हणजे वर्धिष्णू झाला पाहिजे ह्याचा सगळा अभ्यास करून सगळ्यांना त्याचं चिंतन मनन करायला लावलं आणि 39व्या वर्षी अल्पकाळामध्ये ते निघून गेले. अशा प्रकारे कार्य संपल्यावर अवतार संपवतो व अंतरात्म्यास तो परत जातो. अवतार हे अंतरात्म्यात वास्तव करतात म्हणून अवतार संपल्यावर ते निजधामी गेले असे म्हटले जाते. त्यांनी अवतार संपवला असला तरी त्यांचे मूळ रूप आहे. स्वस्वरूप, वायुस्वरूप, जगज्योती, शुद्ध सत्वगुण आणि ज्ञानकळा या स्वरूपात चिरंजीव असतात. त्याच स्वरूपात कोट्यावधी देव असतात. बघा, जगामध्ये सर्वदूर एक जाणीव भरली आहे जी प्रचंड शक्तिमान आणि प्रचंड ज्ञानसंपन्न आहे. तिचं नाव जगज्योती. त्यालाच उपनिषदात हिरण्यगर्भ म्हणतात. जाणीव म्हणजे आहेपणाचे भान. मी नीला आहे. मी नीला जे आहे अशाश्वत आहे, पण आहे हे जे आहे हे शाश्वत आहे आणि त्यालाच म्हणायचं काय तर जगज्योती. बघा, या वस्तूच्या अस्तित्वाचे भान होणे हेच या जाणीवेचा प्रधान धर्म आहे. एकच जाणीव सर्वांमध्ये काम करते. अंतःकरण म्हणजे जाणीव. कोणताही प्राणी असो, डोळ्याने बघतो, कोणताही प्राणी असो कानाने म्हणजे ऐकतो, कोणताही प्राणी असो त्याच्यामध्ये आहेपणाची जाणीव आहेच. आणि अशा प्रकारे याच स्वस्वरूपात कोट्यावधी देव असतात. अर्थातच या अनुभूतीच्या बाबी आहेत. या देवतांचा अनुभव घेऊनच त्यांना जाणून घ्यावे. पुरी शयती इति पुरुषः. पुरी म्हणजे नगरात, देहरूपी नगरात जो राहतो त्याला म्हणतात पुरुष. म्हणून 12व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत देहपुरामध्ये ईश म्हणून तया नाव पुरुष, जगामध्ये जगदीश तैसा ओळखावा. जाणीव रूपे जगदांतरे प्रस्तुप वर्तती शरीरे, अंतःकरण विष्णू येणे प्रकारे ओळखावा. आणि म्हणून समर्थ असं म्हणतायत त्याला आपण
त्या पुरुषाला आपण ओळखलं पाहिजे जो आपल्या देहात राहतो. त्याचप्रमाणे या विश्वात जो राहतो तो विश्वात्मा, त्याला जगदीश असे म्हणतात, त्यालाही आपण ओळखलं पाहिजे. जो माझ्यात आहे तो समोरच्यात आहे, आणि जो समोरच्यात आहे तो सर्वदूर आहे, म्हणजे ह्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. इथे एक मला गोष्ट आठवते. एक मुलगा होता आणि त्यांनी साखरेच्या सगळ्या वस्तू, अनेक वस्तू निर्माण केल्या. साखरेचा हत्ती, साखरेचा घोडा, साखरेचं माणूस, साखरेच्या बाहुल्या, साखरेचा उंदीर, अशा अनेक वस्तू तयार केल्या सगळ्या साखरेच्या, आणि तो विकायला बसला. एक छोटा मुलगा आपल्या वडिलांबरोबर गेला आणि तो म्हणाला मला पाहिजे साखरेची मुंगी आणि साखरेचा हत्ती, साखरेचा घोडा. आता ह्या तिन्ही गोष्टी त्या साखरेच्या काही नव्हत्या. वडील सांगतायत की अरे बाबा तू कुठल्याही गोष्टी घे, सगळ्यामध्ये साखरच आहे, सगळं तुला गोडच लागणार आहे. पण तो अज्ञानी छोटा असल्यामुळे रडत बसला, मला नाही, मला हत्तीच पाहिजे, मला उंटच पाहिजे. आपण दोन्ही हे प्राणी नव्हते. बिचारा रडत रडत बसला, पण त्यांनी त्या आनंदाला भोगला. आपलं नेमकं असंच होतं बघा. जो ज्ञानी असतो तो म्हणतो हा कुरूप आहे, अज्ञानी ते काय म्हणतो, हा कुरूप आहे, हा ठेंगणा आहे, हा हुशार आहे, हा ढ आहे, हा वाईट आहे, हा चोर आहे. परंतु जो ज्ञानी असतो तो म्हणतो तो कसाही का असाना, पण त्यांच्यातला जो अंतरात्मा आहे तो अंतरात्मा एकच आहे. समर्थही 13व्या ओबीत तेच सांगतायत, जाणीव रूपे जगदांतरे वस्तुत परती शरीरे अंतःकरण विष्णू येणे प्रकारे ओळखावा. ऐके देखे हुंगे चाखे जाणोनी विचारे ओळखे कृत्ये कापुले पारेखे जाणत आहे. हा जो अंतरात्मा आहे ना, ही शुद्ध जाणीव, आणि हीच आपल्या संबंध आपल्या आत असते. आणि त्यालाच म्हणायचं तीच म्हणजे तिच्यामुळे आपण सगळी कार्य करतो. आपण डोळ्यांनी बघतो, हाताने काम करतो, नाकाने श्वास घेतो, चालतो, बोलतो. ही सगळी जी कामं आहेत, ह्या सगळ्याच्या हालचाली आहेत, तो आपला अंतरात्मा करत असतो. आपल्या अंतःकरणात वास करणारा अंतरात्मा म्हणजेच वास करणारा विष्णू किंवा जाणीव होत. तोच करता व तोच भोगताय. त्याच्याच प्रेरणेने सगळ्या देहाच्या हालचाली होत असतात, हे आपण लक्षात ठेवावं. पण प्रत्येक माणसाला आपल्या देहाबद्दल प्रेम आणि आसक्ती आहे, आणि त्यामुळे तो स्वतःला इतरांपासून वेगळा समजतो. पण मगाशी जी गोष्ट सांगितली, ज्ञानींना माहिती असतं की जरी प्रत्येकजण वेगळा असला तरी प्रत्येकातला अंतरात्मा जो आहे तो एकच आहे. आयुष्यभर वेगळेच जीवन जगत असतो. एखाद्या महासागरात ज्याप्रमाणे अनंत लाटा उत्पन्न होतात व त्या लय पावतात, त्याप्रमाणे या विश्वात प्राण्यांच्या देहाच्या अनंत लाटा उत्पन्न होतात आणि नाश पावतात. अनंत देह उत्पन्न होतात, वाढतात, मरतात आणि मारतात किंवा शेवटी नाश पावतात. हा अंतरात्मामुळे जणू काही एक सागरच आहे. त्यात अशी अनेक विश्वे निर्माण होतात आणि नाश पावतात. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तीनही विश्वात त्याचीच सत्ता चालते. या त्रैलोक्यास तोच चालत असतो, म्हणून त्याचं नाव आहे त्रैलोक्य नायक. म्हणून 18व्या ओवीत समर्थ म्हणतात, त्रैलोका वर्तविती एक म्हणून त्रैलोक्य नायक ऐसा प्रत्ययाचा विवेक पाहना कैसा. म्हणजे सगळं हे चालवणारा जो आहे तो आहे अंतरात्मा. तो दिसत नाही पण तो आहे, आणि तो आहे म्हणूनच आपलं हे शरीर आणि हे जग चालतंय, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. ते आपला शुद्ध ब्रह्माचा अनुभव येतो. देहाचा निराश केला म्हणजे जे उरते ते फक्त अंतरात्मा किंवा स्वस्वरूप, ते ईश्वरात विलीन होते व उरते फक्त परब्रह्मस्वरूप. यानंतर माणसाला त्या निर्गुण निराकार ब्रह्माचा साक्षात्कार होतो. शाश्वत काय व अशाश्वत काय याची पूर्ण माहिती होते. हा सगळा भाग समर्थांनी 6, 7, 8 या दशकात सांगून झालेलाच आहे. त्यामुळे योग्य निवड केली जाते. म्हणून माणसाने सतत विवेक जागा ठेवायला पाहिजे. विवेक प्रलयामध्ये हा जो 5वा आपल्याला विवेक प्रलय सांगितला, त्याच्यामध्ये तेच सांगितलंय की सतत शाश्वत काय अशाश्वत काय ह्याचा आपण निवाडा केला तर आपल्याला शाश्वत ओळखता येईल. आणि योग्य निवड आपण करू शकतो. जे अशाश्वत आहे, जे पूर्ण नाशिवंत आहे, हे आपल्या मनावर कायमचे बिंबते, ठसते व काही केल्या मनातून जात नाही. जे नाशवंत आहे त्याला 3 अवस्थातून बघा जावंच लागतं. म्हणून 22व्या ओबीत समर्थ म्हणतायत, उत्पत्ती स्थिती संहार जाणं त्याहून वेगळा निरंजन तेथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे. सगळ्यामध्ये जे आहे म्हणजे प्रत्येकाला उत्पत्ती स्थिती आणि लय, पण जे शाश्वत आहे ते याहून पूर्णपणे वेगळे आहे हे कळते व त्यानंतर ज्ञानाची परिणती विज्ञानात होत जाते. म्हणून बघा, अगदी कुठलंही लहानसं झाड
जरी आपण घेतलं, कुठलाही एखादा प्राणी घेतला, पक्षी घेतला, त्याला उत्पत्ती आहे, ते थोडंसं वाढतं आणि शेवटी त्याचा शेवट होतो. परंतु परब्रह्म परमेश्वर जो नारायण आहे त्याचा मात्र कधी शेवट होत नाही. ते आहे, आहे आणि आहेच. पिंडाचे 4 देह आणि ब्रह्मांडाचे 4 देह व त्याचबरोबर स्थल आणि काल यांच्याशी बांधले गेलेले दृश्य जग हे अशाश्वत आहे. हे पूर्णपणे जाणून त्याचा जर निराश केला तर असे आढळते की शेवटी उरते ते फक्त निर्गुण निराकार ब्रह्म. म्हणून 23व्या ओवीत समर्थ म्हणतायत, अष्टदेह थानमान जाणून झाली निर्शन पुढे उरे निरंजन विमळ ब्रह्म. आणि म्हणून काय शाश्वत आहे आणि काय आपण धरायचं याचा अभ्यास आपण सतत केला पाहिजे. जो साधक सातत्याने भगवंताचं चिंतन करतो व त्या अंतरात्म्याशी तदाकार होतो त्याचा अहम किंवा मीपणा पूर्णपणे नाहीसा होतो. मीपणा नसलेल्या, द्रष्टेपणा नसलेल्या आणि ज्ञातेपणा नसलेल्या त्याला ब्रह्मवस्तूचा प्रत्यक्ष अनुभव येतो. पण समर्थ म्हणतात, अनुभव घेणे ही एक वृत्तीच आहे. पुढे साधना तशीच सुरू राहिली तर ही वृत्ती देखील नाहीशी होते व वृत्तीशून्य अवस्था होते. ही सर्वश्रेष्ठ अवस्था मानली गेली आहे. साधनेच्या 4 पायऱ्या ज्या सांगितल्या आहेत, एक म्हणजे शब्द ऐकण्याचा अनुभव, दुसरं म्हणजे त्याचा अर्थ आकलन होण्याचा अनुभव, तिसरं म्हणजे अर्थाने अभिप्रेत व वस्तूचा म्हणजे सद्वस्तूचा अनुभव आणि चौथं म्हणजे वृत्तीचं लय. इथे मला आठवण होते, समजा मी दरवर्षी ऋषिकेशला जाते. आता ऋषिकेश शब्द म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर शब्द मला आला ऋषिकेश. मग नंतर मी विचार करते तो ऋषिकेशला जायचं कसं. अच्छा, आपण गाडीने जाऊ शकतो, आपण विमानाने जाऊ शकतो, आपण रोडने जाऊ शकतो, म्हणजे बसने जाऊ शकतो. कुठे बरं आहे ऋषिकेश. हां, हरिद्वारच्या जवळ ऋषिकेश आहे. बरं, त्यात ऋषिकेशचं महात्म्य काय आहे म्हणजे आपण त्याचा अर्थ आपल्याला कळला. मग आता त्या सद्वस्तूचा अनुभव यायला लागतो. हां, ते गंगेच्या किनारी आहे, बरोबर आहे, ऋषिकेश गंगेच्या किनारी आहे. नंतर मग तिथे रामझुला आहे, लक्ष्मण झुला आहे, तिथूनच हिमालय सुरू होतो, तिथूनच फार सुंदरपैकी ह्या एखाद्या घाटावर आणि गंगेची आरती ती सगळी आठवायला लागते. आणि मग नंतर सगळं हे मनातून निघून जातं. आणि मग जेव्हा त्यावेळेला जो मी अनुभव घेतला, जो मला आनंद मिळाला, त्या ऋषिकेशच्या आनंदामध्ये मी राहते आणि बाकी सगळं माझं निघून जातं. आणि माझी अवस्था होते की माझ्या मनामध्ये एकही वृत्ती निर्माण होत नाही. ही जी अवस्था आहे ही परम अवस्था आहे की आपण शेवटी विचार करता करता शब्द ऐकण्याचा अनुभव, त्याचा अर्थ आकलन होण्याचा अनुभव, यालाच वाच्यांश म्हणतात. याचा अनुभव आला म्हणजे वाच्यांशसुद्धा मागं पडतं. नंतर अर्थाने अभिप्रेत वस्तूचा म्हणजे ब्रह्माचा किंवा सद्वस्तूचा अनुभव याला म्हणतं लक्षांश. आणि ज्यावेळी वस्तूचा अनुभव येतो त्यावेळी लक्षांशही मागे पडतो आणि शेवटी वृत्ती देखील नाहीशी होते. त्यालाच वृत्तीची निवृत्ती म्हणतात. आणि ही अवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. ह्या 4 पायऱ्या समर्थाने आपल्याला या समासामध्ये सांगितलेल्या आहेत. या 4 पायऱ्याने तुम्ही जर गेलात तर तुम्हाला, पण ह्यासाठी मात्र काय करायला पाहिजे, म्हणून देहबुद्धी झाडून प्रथम देहातील आत्मा बघावा, मग तोच विश्वामध्ये बघावा आणि अखेर निश्चळ परब्रह्म अनुभवावे. चंचल निघून गेले की निश्चळ परब्रह्मच उरते. आणि हा अनुभव येण्याला मात्र आपल्याला अनन्य व्हावं लागतं. जसं त्या गजेंद्राला सगळे आकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देव होते आणि ते त्याच्याकडे आशाभूतपणे पाहत होते की गजेंद्राने आपल्याला हाक मारली, पण गजेंद्राने विचार केला की मी एका नारायणाला हाक मारली आहे, आता मी फक्त नारायणाशी अनन्य होईल, आता मी कोणाशीही ही जी अनन्यता आहे ही अनन्यता अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की निश्चळ परब्रह्माचा अनुभव येण्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे, तर मी देह नसून मी म्हणजे परमात्मा आहे हा अनुभव येण्यास अनन्य व्हावं लागतं. मीपणा द्रष्टेपणा गेला की अनन्यता लाभते आणि तेथे द्रष्ट्याशिवाय अनुभव येतो व वृत्तीशून्य अवस्था येते. ही सर्वोत्तम अनुभूती आहे असं समर्थ आपल्याला इकडे सांगतायत. म्हणून सगळ्यात शेवटची जी ओवी आहे, येथे राहिला वाच्यांश पाहोनी सांडिला लक्षांश, लक्षांशासारिखा वृत्तीरेष तोही गेला. भगवंताच्या कृपेने समर्थांना आपण विनंती करूया की ही अनन्यता आमच्याकडे आली पाहिजे आणि वृत्तीशून्य अवस्था म्हणजे वृत्ती एकही मनामध्ये राहता कामा नये. आणि त्याच्याकरता आम्हाला जे काही साधना करावी लागेल ती साधना
आमच्याकडून घडव आणि अशी वृत्तीशून्य अवस्था आमच्यामध्ये येवो, एवढीच आपण समर्थचरणी प्रार्थना करूया. आणि हा जो आजचा गोड समास जो आहे उपदेशनाम, हा समास इथेच मी संपवते. जय जय रघुवीर समर्थ.